संपूर्ण देशभरामध्ये आज सप्तरंगाची उधळण होत असली तरी कोल्हापूरमध्ये गुलाबी रंगाची उधळण होते आणि ती उधळण होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या या निमित्तानं सभासद नोंदणीला सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीनं पिंक ज्या गाड्या आहेत त्या तयार करण्यात आलेल्या आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी पाठवून दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच एक प्रकारे सभासद नोंदणी खूप मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणीला सुरुवात आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू केली। आधी भाजप, त्याच्यानंतर शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी मोठ्या संख्येने सभासद नोंदणीला लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष आहेत, मला सांगा कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे सभासद नोंदणीचं? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ज्यावेळी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दादा विधानसभेच्या निमित्ताने फिरले त्यावेळी या गुलाबी रंगाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झाली। त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हे सभासद नोंदणी अभियान परवाच आदरणीय या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आदरणीय या जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रारंभ झाला। आज आम्ही सभासद नोंदणी अभियान घेऊन आपण कागल तालुक्यापासून कागल, राधानगरी, बुदरगड असं प्रत्येक तालुक्यामध्ये फिरणार आहोत। गावागावामध्ये जाऊन, वाडी वस्तीमध्ये जाऊन त्या ठिकाणी जमा बसून आम्ही त्या ठिकाणी सभासद करणार आहोत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निश्चितपणे हे उच्चांकी या ठिकाणी सभासद नोंदणी होईल आणि या गुलाबी रंगाची चर्चा गुलाबी रंग म्हणजेच गुलाल आणि गुलाबा रंगाची चर्चा अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये होईल आणि निश्चितपणे भविष्यामध्ये होऊ घातलेल्या आमच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, महानगरपालिकामध्ये आमच्या सभासद नोंदणीचे या ठिकाणी निश्चितपणे रिझल्ट या ठिकाणी मिळेल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते। तर आपण बघितलं की या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी सभासद नोंदणी आहे ती उच्चांकी होईल अशा पद्धतीचा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे। आज संपूर्ण देशभर होली आहे आणि होलीच्या निमित्तानं सप्तरंगाची उधळण होते, मात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गुलाबी रंगाची उधळण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।